वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी घरगुती डाएट प्लॅन सांगतोय. कुठलेही प्रोडक्ट औषध खायची गरज नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस सांगत असतोय भाकरी खायची आहे घरातली. भाकरीबरोबर फक्त काय खायचं ह्यो बॅलन्स लक्षात ठेवायचा आहे. आता सकाळी आता काय काय जण म्हणतात आम्ही नाश्ता करतोय. नाश्ता करा किंवा जेवण करा. मग सकाळी जर भाकरी खाल्ली तर काय होईल? एका भाकरीत अंदाजे 100 ते 120 कॅलरीज आहेत. बघा, 100 ते 120 कॅलरीज आहेत आणि पोट भरणार आहे. सकाळी एक भाकरी घेऊया, एका भाकरीबरोबर काय देऊया त्यांना प्रोटीनसाठी? अंडी. 4 अंडी घ्यायचे. 4 अंडी म्हणजे फक्त व्हाईट घ्यायचं आहे. मग त्या अंड्याची कमी तेलात पोळी करू शकतोय किंवा 4 अंड्याचं व्हाईट घेऊन 1 वाटी रस्सा घेऊ शकतोय. त्याच्यासोबत फक्त आठवणीनं काय पाहिजे? सलाड पाहिजे फायबरसाठी. म्हणजे इथं प्रोटीन झालं, फायबर झालं, कार्बोहायड्रेट पण झाल्या आणि भाकरीतून जसं पाहिजे तेवढं पोट पण भरणार आहे. प्रमाणात कॅलरीज झाल्या, एवढं कॅलरीज चालल्या डोक्यात घेऊ नका. याने एवढं पोट भरणार आहे आणि न्यूट्रिशन चांगलं मिळणार आहे. हे सकाळी झालं. पण अंडी खाणार आहेत त्यांना मग काय सांगायचं? स्प्राउट्स घेऊ शकतात की ते? हां, अंडी जे खातात त्यांनी म्हणजे आपल्या भाषेत थोडक्यात कडधान्याची उसळ, मूग, मटकी, चवळी, कमी तेल कमी चटणी वापरून ते करायचे आहे. त्याच्यासोबत लिंबू पिळा आणि सॅलड पण पाहिजे त्याच्यासोबत. हे झालं सकाळी. दुपारच्या जेवणामध्ये परत 1 भाकरी घ्या किंवा 1.5 चपाती घ्या. लयच भूक कंट्रोल होत असेल तर 2 चपाती चालत्या, 1.5 भाकरी चालत्या. पण त्याच्यासोबत परत सॅलड पाहिजे फायबरसाठी. आता प्रोटीनसाठी काय देऊया? प्रोटीनसाठी स्प्राउट्स घेऊ शकतोय, पुन्हा आम्ही स्प्राउट देऊ शकतो. त्याची रेसिपी वेगळी करू शकतो आपण. किंवा आपण अजून एखादी भाजी एक्स्ट्रा म्हणून आपण कोबीची भाजी किंवा दुधी भोपळ्याची भाजी पण घेऊ शकतो. कोबीची भाजीमध्ये कमी कॅलरीज आहेत, दुधी भोपळ्यात कमी कॅलरीज आहेत. पण त्याच्यात परत तुम्ही खोबऱ्याचे शेंगदाणा कोडबीट घातल्यावर त्या कॅलरीज वाढणार आहेत. ते घालायचं नाही. यानं वेट लॉस होईल पण मसल लॉस होऊ नये म्हणून प्रोटीनसाठी परत त्याच्याबरोबर 2 किंवा 3 अंडी व्हाईट किंवा कडधान्य, त्याची उसळ, तुम्हाला जे काही जमते ते उसळ करा, वरण करा ते, आणि सॅलड हे पाहिजेच. हे झालं दुपारच्या जेवणामध्ये. आता इव्हिनिंगला काय देऊया? इव्हिनिंगला परत भाकरी किंवा वरण. आता शक्य नाही काय जणांना भाकरीची इव्हिनिंगला परत आणखीन खायचं, तर तिथं काय करू शकतो आपण? काबूलचं मऊ किंवा कडधान्यापासून हरभर सुद्धा पूर्वीची माणसं भाजून खात होती. अशी पण रेसिपी करू शकतोय. थोडंसं सोयाबीन सुद्धा भाजून, म्हणजे मिक्समध्ये आपण कडधान्यापासून भाजून घेऊ शकतोय. नॉर्मली मी शेंगदाणा कसं खारं शेंगदाणा करतो त्या पद्धतीने करू शकतोय. नंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घ्या त्याच्यासोबत. हे झालं की जरा वर्कआउट थोडा करा. इव्हिनिंगला वर्कआउट करायला मजा येते. पण काही जणांना चहा सुटत नसेल तर त्यांना चहा द्यायचा का? प्यायचा, चहा प्यायचा. कमी साखरेचा चहा पिऊया. फक्त पूर्ण बंद करायची काही गरज नाही. खातोय ना ते बर्न करायचं एवढं डोक्यात ठेवायचं आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये सेम 1 भाकरी घ्या. चिकन खात असाल तर 100, 150 किंवा 200 ग्रॅम चिकन चमचमीत रश्यात लावायचं. कसं लावायचं? अळणी असेल, अळणी असेल तर घ्यायचं आहे. रस्सा जास्त नको, मसाला जास्त नको. 1 ते 1.5 वाटीतला इथला रस्सा घ्यायचा आहे. त्याच्यासोबत परत फायबरसाठी काय द्यायचं? सलाड पाहिजे आहे. फायबरसाठी परत सलाड पाहिजे आहे. हे झालं आता शाकाहारी लोकांसाठी. काय हे मांसाहार झालं. त्यांनी काय खायचं आहे? मूग, मटकी, चवळी, पुन्हा तुम्ही दूध साखर न घालता परत दूध भाकरी पण खाऊ शकतोय आपण. वरण पण घेऊ शकतो. वरण घेऊ शकतोय, उसळ घेऊ शकतोय, पनीर बनवू शकतोय. एवढं सगळं आपल्या सोयी आहेत. फक्त प्रोटीन भाकरीबरोबर कसं घ्यायचं हे कळलं झालं. फायबर लक्षात ठेवा. प्रत्येक जेवण असू दे, नाश्ता असू दे, सलाड आलंच पाहिजेच पाहिजे. इतकं साधा सोप्पा घरगुती वेट लॉसचा डाएट प्लॅन आहे. नुसतं वेट लॉस नाही, मसल पण चांगले ठेवण्यासाठी हा डाएट प्लॅन आहे. सगळ्या कुटुंबाला अशा पद्धतीनेच लागतो खायला. शक्य असेल तर 7च्या आत जेवायचं. रात्रीचं जेवण शक्य असेल तर 7च्या आत करा जेवण. परत जेवणामध्ये हे झालं, पण काळजी काय घ्यायची आहे? हालचाली, नाश्ता असू द्या किंवा जेवण असू द्या, त्यानंतर शतपावली ही झालीच पाहिजेत. दिवसभरातील प्रत्येक 1 तासानंतर 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट वेळ मिळेल तसं प्रत्येक 1 तासानंतर लहान लहान हालचाली करायच्यात. किमान चाला तरी. सकाळी 10 मिनिटं, 20 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तास व्यायाम करा. सकाळी संध्याकाळ जेवढा चांगला वेळ मिळेल त्या वेळेला व्यायाम करा, हालचाली करा. 100% रिझल्ट येतोय. दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. बरोबर. आता बऱ्यापैकी तर आपण सगळं कव्हर केलंय. हा व्हिडिओ सेव्ह करा. रोज काही वेगळं बदलायची गरज नाही. ह्याच गोष्टी आहेत त्या फक्त रोज 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 करायच्या आहेत. आम्ही तुम्हाला तेच सांगतोय. फक्त तुम्हाला आठवण यावी म्हणून आम्ही रोज व्हिडिओ बनवतोय. कारण एकदा व्हिडिओ सेव्ह केला की आपण बघतो, नाही बघत सोडून देतो, दुसऱ्या दिवशी विसरतो, परत नवीन रील कुठल्या तर बघतो. मग ते होऊ नये. तुमचं घरचंच खाऊन आरोग्य कसं सुधारायचं त्यासाठी आपल्यासारख्या रील्स व्हिडिओ बनवतो. तर 100% कोण कोण फॉलो करायचं त्यांनी येस म्हणा.
कमेंटमध्ये येस म्हणा आणि चालू करा. व्यायामाला कारण फक्त कारण सांगू नका. कारण धन्यवाद.